आज आम्ही आलो होतो कर्णपुरा धमाल जत्रेला, पण अचानक नेमकं जत्रेच्या मधोमध पाऊस आला। आता पुढे आम्ही काय केलं, काय धमाल अनुभवलं, या जत्रेमध्ये काय खास पाहायला मिळालं, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे। तर शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला एक सरप्राईज आहे। आणि सरप्राईज असं आहे की इथे आहे लंडन थीम। ती लंडन थीम बघण्यासाठी आम्ही इथे स्पेशली आलेलो आहोत। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। हॅलो छत्रपती संभाजीनगरकर, स्वागत आहे तुमचं कर्णपुरा जत्रा पार्ट 2 या व्हिडिओमध्ये। तर आज मी पुन्हा आलेली आहे कर्णपुरा फिरण्यासाठी। तर आज आम्ही कर्णपुरा जत्रेमध्ये जे लंडनची थीम उभा केलेली आहे ती थीम बघण्यासाठी आलेलो आहोत। तर इथे आज आम्ही सेकंड गेटनी एंटर करत आहोत, म्हणजेच की अलीकडे पुलाच्या अलीकडे एक गेट आहे, तिथून तिथे पार्किंग आहे। तर तिथेच गेट पाशी आम्हाला इशिकाची एक फ्रेंड सापडली। तर त्या फ्रेंडला आम्ही भेटलो, तिच्यासोबत आम्ही गप्पा केल्या, फोटो काढले आणि आम्ही तिला बाय म्हटलं आणि पुढे निघालो। तर इथे हे जे तुम्ही गेम बघत आहात, हे जे राईड्स आहेत याला म्हणतात स्वतःचा पैसा देऊन स्वतःचा जीवाची दैन करून घेणे, ह्या राईडला म्हणतात स्वतःची फजिती करून घेणे। तर हे डेंजरस आहे, खूप डेंजरस आहे। जर का तुम्ही पहिल्यापासून बसत असाल तर ठीक आहे, फर्स्ट टाइम असेल तर प्लीज डोंट ट्राय दिस। खूप डेंजरस गेम आहे हा। तर हा जो कर्णपुरा जत्रा आहे हा खूप मोठा जत्रा असतो, म्हणजे खूप मोठी जत्रा ही भरलेली असते। आणि पहिल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून अर्धाच पार्ट दाखवला होता, आणि ह्या व्हिडिओमध्ये आणखीन जिथे मी फर्स्ट व्हिडिओमध्ये एंड केलेला आहे तिथून पुढे हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे। तर इथे हे जे बलून्स होते हे जेली बलून्स आहे, त्याच्यामध्ये हवा फुंकली की हे जेली बलून असे फुगतात। तर हे इशिकाने यूट्यूबवरती भरपूरदा बघितलं होतं, तर तिला हे घ्यायचं होतं। म्हटलं चला, 20 रुपयाचं होतं तर मी तिला हे घेऊन दिलं। तसं हे चांगलं नाहीये असे तिचे डॅडी म्हणतात। ते म्हणे मी जर का सोबत असतो तर याला चांगलंच धरून दिलं असतं। तर हे असे गेम्स चांगले नसतात, तर हे चांगलं नाहीये, तर हे मुलांना घेऊन देऊ नका। आम्ही घरी आणलं, तिच्या डॅडीने ते बघितल्याच्या नंतर त्यांनी ते फेकून दिलं, त्याला अजिबात यूज केलेलं नाहीये। आणि हा जो गेम आहे यामध्ये कधीच जिंकत नाही। हा गेम फक्त खेळण्यासाठी आहे, बाकी जिंकण्याच्या हेतूतून हा गेम नाहीच आहे। यामध्ये ही रिंग कधी जाणार नाहीये, कारण की भरपूरदा जत्रेमध्ये येऊन हे गेम खेळून गेलेले आहेत, तर उग पैसे वेस्ट करू नका। तर हे बघा, हे किती सुंदर छान नेकलेस आहे, चैन आहेत गळ्यातले, फक्त 50 रुपीज पासून स्टार्टिंग आहे यांची। आणि जे ब्रेसलेट आहे ते हे 10 आणि 20 पर्यंत भेटतात। आता जत्रेचा हा 8वा दिवस आहे आणि उद्या 9वा आणि परवा आपला दसरा, तर त्यामुळे काही गोष्टी स्वस्त पण केलेल्या आहे जत्रेमध्ये। हे बघा, रात पाळणे इतके सुंदर, आणि खूप मी पहिल्यांदा एवढे आतमध्ये पर्यंत गेली आहे, नाहीतर आम्ही समोरच म्हणजे सुरुवातीलाच फिरतो आणि परत जातो। गर्दी असते ना, त्यामुळे जास्त आतमध्ये जात नाही। हे बघा, हे किती सुंदर आणि छान नेकलेस आहेत, खूप छान लॉकेट्स आहेत हे। आणि मला यातलं सगळ्यात पहिले जे आपण जे बघितलं ते आवडलं, मी त्यातून एक घेतलं स्वतःला। आणि हे आपले महात्मा गांधी यांचा बर्थडे येणार आहे 2 ऑक्टोबरला। हे बघा, हे मिनी डॉग हे खूप सुंदर आणि छान आहेत। आणि असाच एक आमच्या कारमध्ये पण आहे। इथे तुम्ही बघू शकता की ही एक शॉप आहे फूडची, नाश्ता सेंटर। इथे वेगवेगळ्या प्रकारचे खूप सगळे पान आहेत आणि वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आहेत। तर मला हे खूप छान वाटलं, यासाठी मी याचा एक व्हिडिओ करून घेतला। आणि टेस्ट आय डोंट नो कसा असेल, तर दिसायला छान आहे तर टेस्टला पण छान असणार। आणि ते हा जादूगर म्हणून एक शो आहे, 50 रुपयाचं फक्त तिकीट आहे। आम्ही गेलो नाही, कारण की आम्ही स्पेशली फॉर द लंडन थीम बघायला आलो होतो, तर आम्ही तिकडेच आधी गेलो होतो। तर इथे आम्ही 50 रुपयाचं तिकीट काढलं, बघा गेट पास 50 रुपयाचा मिळाला। आणि हे लंडन थीम बघण्यासाठी आम्ही आता आतमध्ये एंटर करतो। खरंच पैसा वसूल आहे, पैसे वेस्ट होणार नाही याची पूर्ण गॅरंटी आहे। इशिकालाही बघायचं होतं आणि मलाही बघायचं होतं। तर आज आम्ही दोघीजणी सुरुवातीला आलेलो आहोत, तिचे डॅडी पाठीमागून येणार आहेत, त्यांना वेळ आहे बिकॉज हर ड्युटी। आणि इथे आल्याच्या नंतर हे बघू शकता तुम्ही, अक्षरशः हे जे बॅनर आहेत
बॅनरचं पूर्ण बनवलेलं आहे यांनी. आणि हे एकदम खरोखरचा लुक, जो लंडनचा लुक आहे तो खरोखरचा लुक इथे मिळत होता. आणि फोटोमध्ये असं अजिबात वाटत नाही की आपण एखाद्या पोस्टरच्या जवळ उभा आहोत म्हणून. एकदम खूप सुंदर छान फोटो तिथे आले. काही तर तुम्हाला फोटो बघायची, मी काही फोटो यामध्ये ऍड करेल. हे बघा, इतके सुंदर छान थीम आहेत, अजिबात त्याच्यामध्ये ब्लरिंग नाहीये, काहीच नाहीये, खूप सुंदर छान आहे. आणि हे सगळं बघण्याची माझी देखील पहिलीच वेळ आहे. आणि इशिका तर तर इथे इशिकाने तुम्हाला एक विनंती केली आहे की मम्माच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका. आणि खूप मेहनतीने आम्ही व्हिडिओ बनवतो, तर एक लाईक मात्र नक्की करा आणि शेअर देखील करा व्हिडिओ, जर का तुम्ही आपल्या छत्रपती संभाजीनगरचे असाल तर. तर इथे एंटर केल्याबरोबर हे बघा तुम्ही समोर किती मोठी नाव दिसते. नाव म्हणणार की त्यांना जहाज म्हणणार, काही म्हणा. हे बघा, हे जे पोस्टरचे घर आहेत, असं वाटतं की तिथे खरोखर उभारलेले आहेत, पण हे सगळे पोस्टर आहेत. इथे तुम्ही बसून फोटो काढू शकता, कपल फोटो, लेकरांचे फोटो, स्वतःचे फोटो, सेल्फी फोटो, जे वाटेल ते तुम्ही इथे करू शकता. फक्त फोटो. नंतर इथे बघा किती सुंदर छान थीम उभारलेली आहे आणि डेकोरेशनही खूप सुंदर छान आहे. खरोखर आतमध्ये गेल्याच्या नंतर असं वाटतं की आपण खरंच लंडनमध्ये आलो की काय. 50 रुपयामध्ये लंडन फिरायला मिळतंय, अजून काय पाहिजे. खरंच ज्यांनी जे जर का इथे गेली नसतील ना, त्यांनी खूप मोठं मिस केलेलं आहे कर्णपुरा. खूप सुंदर छान फोटो इथे येतात. हॅलो जर का इशिकाची डॅडी सोबत असते तर एक फोटोग्राफरच आमच्या सोबत असता असं बोलायला हरकत नाही. आणि त्यांनी खूप सुंदर सुंदर छान फोटो लेकीचे काढले असते, पण त्यांना उशीर झाला यायला. नेमकं आम्ही बाहेर पडलो आणि त्यांचा फोन आला की मी आलो म्हणून. म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं की ते येणार आहेत म्हणून. ते म्हणे मी ड्युटीवरून डायरेक्टली घरी जाणार आहे. तरी देखील त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही या म्हटलं, पण त्यांनी फोन उशिरा केला. हे बघा, हे स्टॅच्यूज बघा, इतके सुंदर प्रिटी छान आहेत. बस एवढं की त्यांना धक्का लावू नका नाही ते पडतील. इशिकाकडनं एक असं धक्का लागला होता, पण ते पडलं नाही, वाचलं. हे बघा किती सुंदर छान आहेत. हे पोस्टर खरंच खूप सुंदर बघण्यासारखे आहेत आणि हे अगदी रिअल वाटतात, अगदी रिअल. आपण म्हणू शकत नाही, जर का एखादा फोटो काढून टाकला तर कोणी म्हणणार नाही की तुम्ही एखाद्या पोस्टर समोर उभा आहात. एकदम रिअल लुक तिथे येतो. हे बघा, हे 2 लायन इथे आहेत आणि आमची इशिका गेली आहे लायन सोबत फोटो काढायला. तिला म्हटलं थांब, त्या काकांचं होऊ दे आणि मग तू जा. तरी पण राईट साईडला ती उभाच राहिली, लेफ्ट साईडला. इथे फोटो काढले 2-2 सिंहांसोबत, मजा वाटली. इथे घोड्यावरती पण तिने फोटो काढले त्याच्यासोबत. खूप सुंदर छान, आमचं मन भरून आम्ही मस्त इथे फिरलो. जे लंडन आम्हाला नशिबामध्ये असेल तर नक्की जाऊ, पण इथे बघायला मिळालं हे खूप सुंदर आणि छान दृश्य होतं. आमच्यासाठी फक्त 50 रुपये तिकीट आहे. हे मला सुरुवातीला माहिती नव्हतं, नंतर मला माहिती पडलं, त्यामुळे मी याचा स्पेशली व्हिडिओ बनवायसाठी तिथे गेले होते. आणि इथे बघा आम्ही मस्त आम्हाला स्वतःला पंख लावून फोटो काढले. बरं झालं की उडून नाही गेलो, तिथेच राहिलो जाग्यावरती. हे बघा, इशिकाला एक फ्रेम मध्ये बसवलं आणि ते फ्रेम मध्ये पण तिचे छान व्हिडिओ शूट करून घेतले. मला एवढे छान फोटो काढता येत नाहीत. फोटोग्राफर आमच्यामध्ये फक्त हिची डॅडीच आहेत. हे बघा किती सुंदर छान लुक येतोय ना. खूप लोकांनी इथे एन्जॉय केला आणि गर्दी भरपूर होती, त्यामुळे जास्त काही वेळ आपण घेऊ शकत नाही फोटोसाठी. ते नंतर बघितल्याच्या नंतर आम्ही बाहेर पडलो आणि इथे हे आर्टिफिशियल फ्लावरचं एक खूप सुंदर आणि छान शॉप मला दिसलं. आणि आता जत्रेचा लास्ट दिवस असणार आहे उद्या, म्हणजेच की 9वा दिवस. तर आज 8व्या दिवशी हे फ्लावर त्यांनी खूप जास्त स्वस्त केलेली आहेत. फक्त 300 आणि 250 आणि 200 पर्यंत ते देऊ लागलेले आहेत. तर तुमच्याकडे अजूनही वेळ आहे, तुम्ही जाऊन हे फ्लावर जर का तुम्हाला घ्यायचे असतील तुम्ही खरेदी करू शकता. खूप सुंदर आणि छान रेटमध्ये तुम्हाला हे मिळणार आहेत. आणि हो, जे मी यांच्याकडे बघितले ना, असे मला कुठेही दिसले नाहीये.
हे बघा, हा जो फ्लावर पॉट त्याने हात लावला तो फक्त 200 रुपयाला आहे. आणि त्याचे फ्लावर आहेत ना ते इतके सुंदर आहेत की ते लवकर खराब होणार नाही याची मी फुल गॅरंटी देते, कारण की मी ते बघितले स्पर्श करून. हे बघा, हे 200 रुपयाला कोणतंही घ्या तुम्ही, 200 रुपयापर्यंत आहेत. बघा, वरती पण बघू शकता तुम्ही किती सुंदर छान सगळं डेकोरेशनचं म्हणजे हे सगळे फुलदाणी आहेत, फ्लावर्स आहेत, मोठे आहे छोटे आहे, जसं म्हणाल तसं आहे. नंतर जत्रेमध्ये थोडंसं पुढे आल्याच्या नंतर उसाचा रस दिसला. तहान खूप लागली होती, कारण की पाण्याची बॉटलचं वजन आम्ही सोबत आणलं नव्हतं. म्हटलं चला थोडासा एक ग्लास रस घेऊया. नंतर ग्लासला बघून असं वाटलं की एक ग्लासच घेऊया, कारण की रस खूप जास्त पातळ होता, बरोबर चव नव्हती त्याची. अर्ध पूर्ण पाणी मिक्स होतं त्याच्यामध्ये, पूर्ण अर्ध पाणी मिक्स. त्यासाठी अर्धाच ग्लास घेतला. थोडंसं इशिकाने थोडंसं मी पिलं, बस झालं. आणि नंतर थोडंसं पुढे चालू लागलो की पाऊस आला. पावसामध्ये देखील बघा, छत्री घेऊन राईडवर बसलेत. कुछ भी हो जाए भाई, आज तो राईड पे बैठना ही बैठना है, अशी यांची थिंकिंग आहे. बघा, छत्री घेऊन राईडवर बसलेले आहेत. आणि आम्ही इथे एक हनुमानचं मंदिर आहे, हनुमानाच्या मंदिरामध्ये बसलो आहोत, कारण की बाहेर जोरदार पाऊस चालू आहे. आणि भरपूर अशी पब्लिक देखील, जिकडे ज्यांना जागा मिळेल ते सगळेजण तिथे उभा आहेत. खरंच पावसामुळे खूप चिकचिक होऊन जाते पूर्ण जत्रेमध्ये. तरी पण लोकांनी त्यांचं जे आहे ते त्यांनी इथे चांगल्या प्रकारे प्रदर्शन केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचं, राईड असो, कोणी सामान घेऊन असो, काही असो, प्रत्येकांनी चांगल्या प्रकारे जत्रा पण आम्ही फिरून घेतली इथे. आम्हाला खूप मजा आली. आता चला, पाऊस थोडासा थांबलेला आहे तरी पण चालू आहे. बघा, खाली सगळं. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा. भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.